जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 12वा। विवेक वैराग्य नाम समास 8वा। काळ रूप नाम श्रीराम। आपल्या समोर दशक 12वा विवेक वैराग्य नाम। समर्थांनी 1300 कोटीचं जप करून हा श्रीमद दासबोध आपल्या समोर आणला। श्रीमद दासबोध असा आहे की 18 पुराणांमधला सार घेतलेला आहे श्रीमद दासबोधामध्ये। पण सगळी म्हणाल की सार कसा आला श्रीमद दासबोधामध्ये? पूर्ण सार दिलेला आहे। 18 पुराण समर्थ कधी वाचायला गेले? बघा, 18 पुराण वाचायचं असेल तर तुम्हाला आयुष्यसुद्धा पुरणार नाही। मग समर्थांनी श्रीमद दासबोध ह्याच्यामध्ये सार आणलं 18 पुराणांचं। कसं आणलं? तर श्रीरामाची उपासना करून, नामस्मरण करून 1300 कोटीचा ब्रह्मकाळामध्ये नामस्मरण केलं। ब्रह्मकाळ कधी असतो? सकाळी। आपण ब्रह्मकाळात उठत पण नाही, हा देह पण नाही उठत। खरं म्हणजे उठायलाच पाहिजे। मी भगवंताला हेच म्हणते की ह्या देहाला पण ब्रह्मकाळामध्ये उठत। ब्रह्मकाळ उठत नाही म्हणजे महिना झाला उठत नाही, 1.5 महिना झाला जवळजवळ। उठायला पाहिजे, कारण आळस जास्त आलेला। आळसाला नष्ट केलं पाहिजे। आळस कसा येतो बघा, आलस्य काय येतो? या आलस्याचा नष्ट कसा होणार? आळस हे पण आळसाचं पण निवेदन ठेवा की हा आळस माझ्यातून नष्ट होईल। दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 8वा काळ। बघा, 8वा ठेवला। दशक 12वा विवेक वैराग्य नाम। विवेक जागृत होतो 12 वर्षात। बघा, समर्थांनी 12 वर्ष काय केलं? श्रीराम नामाचं जप केलं 1300 कोटीचा। प्रत्यक्षात वाल्मिकी ऋषींनी 12,000 वर्ष राम नामाचं जप केलं। आपल्या समोर रामायण आणलं, समर्थांनी आपल्या समोर श्रीमद दासबोध आणलं। बघा, राम नामाचं जप केलं, काय झालं? त्यांच्यात बदल झालं। पूर्ण काय झाले? ते जे 8 विकार आहेत ते 8 विकार विरहित झाले आणि प्रत्यक्षात त्या भगवंताचं रूप, भगवंताचं स्वरूप आतमध्ये बसवलं, देहामध्ये बसवलं, अंतरात बसवलं, हृदयात बसवलं आणि राम नामाचा जप करून ते हृदयात बसवलेलं आहे। म्हणून त्यांचा 3रा डोळा बोलतात ना, हर हर महादेवाचा जसा 3रा डोळा ओपन झाला तर त्याच्यातून पूर्ण क्रोधाग्नी बाहेर पडते। पण श्रीरामाचा जप केल्यानंतर जेव्हा 3रा डोळा जागृत होतो ना, तेव्हा आध्यात्मिका जागृत होते, आध्यात्मिक। म्हणून जेव्हा 3रा डोळा ओपन झाला त्यांना प्रत्यक्षात वाल्मिकी ऋषींना काय दिसलं समोरला? रामाचं जन्म, पूर्ण रामाचं राज्याभिषेक होय तिथपर्यंत, पूर्ण जिथपर्यंत जगतात श्रीराम तिथपर्यंत त्यांनी पूर्ण रामायण लिहिलं। रामाच्या आयुष्यामध्ये काय काय घडणार ते प्रत्यक्षात कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषी। नाहीतर आपल्याला कुठली ती रामकथा कोणी आणली असते रामायण समोर? त्यांच्या नामस्मरणाने श्रीरामाला जन्म घ्यावा लागला। बघा, का जन्म घेतलं? प्रत्यक्षात रावणाला मारण्यासाठी जन्म घेतलं। पण हे कोणी आणलं जन्म? कोणी आणलं? तर प्रत्यक्षात वाल्मिकी ऋषी। एवढं जिभेवर बघा, आपण सुद्धा जर नामस्मरण केलं ना, मन एकाग्र ठेवून, मन आत्म्याकडे लागून, बघा हा जो मन आहे, मन आणि आत्मा ह्याच्यामध्ये दुरी आहे। म्हणून आपण काय करतो? मनासारखे वागतो, आपल्या अंतरात्मासारखं नाही वागत। मन आणि अंतरात्मा, आत्मा नाही तर अंतरात्मा। आत्मा वेगळा आहे, अंतरात्मा वेगळा आहे। सॉरी, माफ करा, क्षमा असावी है ना।
अंतरात्मा वेगळा, आत्मा वेगळा आणि मन वेगळा. आत्म्याला चालवणारा पण अंतरात्मा आहे. आत्मा ह्याच्यात त्याच्यात प्रवेश करतो फक्त, पण त्याला चालवणारा कोण आहे तर अंतरात्मा. मन आणि अंतरात्मा ह्याला जोडणारा जो पूल आहे, आपणच मनाला काय करायचं, अंतरात्म्याला ढकलत न्यायचं, तर तो अंतरात्म्याच्या समीप राहणार. पण अंतरात्म्यापासून तुमचा जर मन दुरावला गेला तर तुमच्याकडे काय उभं राहणार, अखंड विकारच उभे राहतील. एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता लक्षात द्या, 12वा काय दशक, 12वा विवेक, वैराग्य तिथून जागृत होतो. बघा, वैराग्य आलं वाल्मिकी ऋषींच्या अंगी, पूर्ण रामायण आणलं आपल्यासमोर. वैराग्य आलं समर्थांच्या अंगी, आपल्यासमोर दासबोध आणलं. विवेक आणि वैराग्याला एक जोड केली तर परमार्थिकमध्ये तो कसा आहे, उच्च कोटीचा आहे. समास 8वा, 8 ज्याचा आकडा 8 आहे ना, तो शनी देवतेशी काय आहे, निगडीत आहे. ज्याची जन्मतारीख 8 आहे त्याला शनीची सगळं काय असतो, म्हणजे शनी सगळी महादशा त्याच्यावर असते. एक तर त्याचा 8 आकडा चांगला असला कुठेतरी तर त्याला पूर्ण शिखर गाठते, नाही तर मग त्याला पूर्ण खाली. पण आपण या 8 आकडेत न राहता, हा 8 आकडा किती पण असू दे, जर आपण आध्यात्मिकामध्ये जर आलो ना तर आपण नक्कीच शिखरावर गाठतो. शिखर चढू. शिखर म्हणजे साधारण शिखर नाही. ज्या शिखरावरच करतो ना कोण उपासना करतो. सगळ्यात उंच पर्वत असेल तर कुठला, कैलास शिखरच आहे ना तो. कोण करतो उपासना, हर हर महादेव, अखंड त्याची नामस्मरण चालू असते. त्या शिखरावर पोचू आपण. बघा, दशक समास 8वा का आहे तर काळ आहे. लक्षात ठेवा, शनी हा काळ आहे, एवढंच लक्षात ठेवा. कोणाला 7.5 शनीची लागली ना तो काळ उभा राहतो. पण हीच 7.5 दासबोधाची लागू दे, आध्यात्मिकाची लागू दे, त्याला नक्कीच शिखरावर नेईल. बघूया, आपल्याला इथे 7.5चं महत्त्व नाही, कुठल्या ग्रहांचं हे नाही. कारण का, हे ग्रह, हे तारे, हे सगळे आपले कशावर विचार करतात, आपल्या ह्या मेंदूवर परिणाम करतात, आहे ना. मेंदूवर विचार कुठून येतात, उभे राहतात. मेंदूची नाडी कुठे जोडलेली आहे, पोटामध्ये राहणार, परत ती पोटातून विचार मेंदूकडे जाणार, परत मेंदू हृदयाकडे आणणार, मग तो चेहऱ्यावर आणतो ना. चेहऱ्यावर इन्फेक्शन दाखवतो, सगळं दुःख आनंद सगळं चेहऱ्यावर दाखवतो मनुष्याच्या. कसे तारा जुळलेले आहेत, कुठून तार कुठे न्यायची, हे तारा जोडले आहेत कोणी, भगवंतानी. पण आपण चांगले विचार आणले तर नक्कीच त्या तारा कशा आहेत, सद्गतीला नेतील आपल्याला. नाहीतर त्या तारा जर वेगळे जुळवल्या ना इकडे तिकडे तर शॉक सर्किट होईल ना पूर्ण. सांगू शकत नाही आपण, सांगून पण हे नाही, समजून जायचं काय होणार ते. म्हणून तारा कोणाशी जोडायच्या, अनंतकालीचा अंतरात्मा आहे त्याच्याशी जोड. तारा जोडायच्या असतील तर अनंतकालीचा अंतरात्मा आहे त्याच्याशी जोड, काळाशी नको जोडूस, कारण काळ पण त्याच्या अधीन आहे. पण आपण काय करतो, मनुष्य आपण त्या काळाच्या अधीन जातो. विकार म्हणजे काळ आहेत, अंतरीचे विकार म्हणजे काय आहेत, काळ आहे प्रत्यक्षात. बघा, आपल्याला लोभ जर जास्त आला, लोभ कशातून पण येतो. पैसा दे, पैसा पाहिजे मला, पैसा करून भरपूर पैसा, तरी पण पैसा हाव जात नाही, कमी होत नाही, लोभ कमी होत नाही.
पैशानीच मरतो. बघा, छाताडावर रुपयांची गद्दी ठेवतो तेव्हा याचा प्राण सुटतो. कुठून गेला हा, कशातून गेला, कोण उभा राहिला याला न्यायला, तर लोभ उभा राहिला. लोभ कुठल्या रूपाने राहिला, काळाच्या रूपाने राहिला, है ना. मला पोट भरून पाहिजे, जेवायला पाहिजे, जेवायला पाहिजे. मग इतरांशी बघा, लोभ जेव्हा येतो तो तेव्हा तो माणुसकी नाही बघणार, स्वतःचं कुठलं नातं सांभाळावं हे बघणार नाही तो. लोभ जेव्हा येतो तेव्हा, है ना. स्वतःचं पोट भरायचं असेल तरी तो स्वतःचं कुठलं नातं सांभाळावं हे तो बघणार नाही. फक्त तो द्वेष मत्सर करत राहील. म्हणजे कुठल्या याच्यात जातो तो, काळाच्या अवधीत जातो. कशासाठी, पोट भरण्याचा लोभ, है ना. पोट भरण्याचा लोभ, माझा भरू दे, माझ्या भावाचा भरू दे, माझ्या बहिणीचा भरू दे, माझ्या सगळ्यांचा भरू दे, हा लोभ माणसाकडे आलेला आहे. मग हा लोभ कुठल्या पद्धतीने आला आहे हे ओळखू नाही शकत. हे ओळखायला काय पाहिजे आपल्याकडे, विवेक. मग विवेक आहे का, बघा. प्रत्येकाच्या अंतरीमध्ये झाका आपण की विवेक काय आहे. विवेक फक्त सद्गतीला नेणार. विवेक नसेल ना, तुम्ही किती पण उपासना करा, किती पण नामस्मरण करा, तुम्हाला अधोगतीलाच नेईल तो. मग तुम्ही बोलणार, अरे मी सकाळी उठून एवढं उपासना केली, मी तुळशीला पाणी घातलं, सकाळी उठून मी आंघोळ केली, तुळशीला पाणी घातलं, मी कोलव पूजलो. कोलव माहिती आहे ना, उंबरठा त्याला म्हणतात. उंबरठ्याला पूजलं. पण बाई ग, सकाळी उठलीस, विस्तव पेटवलीस, विस्तव पेटवता तू मनात काय काय तुझे विचार होतं, भगवंताचं नामस्मरण केलंस का. अंथरुणातून उठलीस, धक 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 गेलीस किचनमध्ये, अग्नी पेटवलास, पण त्या ईश्वराचं नामस्मरण केलंस का. ती अग्नी पेटवताना त्या अग्नीला नमस्कार केलंस का, कारण तीच अग्नी आपल्या देहामध्ये आहे, हे विसरलीस का. बघा, म्हणजे कुठे काळ आपण बोलतो, काळ इथे, काळ नाही, काळ सगळीकडे आहे, अवतीभोवती आहे. आपण ओळखायला शिका की काळ कसा आहे. म्हणून समर्थांनी त्या काळाला आठवा ठेवला. आठवा तो काळ आठवा हो. श्रीकृष्ण 8वा पुत्र आला, काळाचा बाप म्हणून आला ना जन्माला. 8वा पुत्र देवकीच्या उदरी आला, त्या काळाचा बाप आला आहे ना. काळ त्याच्या अधीन झालं. पण आपण काय करतो, आपण काळाच्या अधीन जातो, ह्या विकारांच्या अधीन जातो. म्हणून सांगितलं समर्थांनी, उठल्यावर बाई ग चुलीजवळ गेलीस, अग्नी पेटवलंस, त्या अग्नीला नमस्कार केलंस का. उठता नामस्मरण केलंस का ते भगवंताचं. तुला झोपवलं कोणी, तुला आरामात झोपवलं, काही खालून ढेकून बिकून चावले नाही ना, कुठे असे उचखोल झाले नाही ना, आहे ना, कुठे होतात ना. काय होतो, धरणीकंप. पण तुला चांगली झोप लागली आहे, मग तुम्ही उठताना का नाही ईश्वराचं नामस्मरण केलंस. थोडंसं नाव जपायला पाहिजे ना. ईश्वरा, कृपा आहे तुझी, मला अखंड उत्तम झोप लागली, कारण त्या भगवंताला धन्यवाद केलंस. धन्यवाद करायला शिका. या देहाला पण म्हणते की धन्यवाद द्या ते ईश्वराला. म्हणून त्या काळाला आठवं ठेवलं. आठव बाई ग, जेव्हा अग्नी पेटवायला गेलीस, पेटवलीस अग्नी, पण त्या अग्नीला नमस्कार केलंस का. त्याच्यामुळं तुला आंघोळीला पाणी तापतो हे नाही. पण उठता काय, घरातली जी किलबिल असते ना, ती हिच्या मनात. बाईनी उठली, आंघोळ केली, आंघोळ करता राम नामाचं जप नाही, ते किलबिला तिच्या मनात. बाईनी सगळं आंघोळ बिंघोळ केली, कशाला, तुळशीला पाणी घालायला गेली. तुळशीला पाणी घालताना पण बाई शुद्ध मनाने पाणी नाही घालत, अशुद्ध मन. शुद्ध मनाने म्हणजे काय, अखंड ईश्वराचं नामस्मरण पाहिजे. अशुद्ध मन घेतलं, बघा ते पाहून नाही, किती केलं तरी. उंबरठा पूजलं, पण आतमध्ये किलबिश कुठली, घरातल्या माणसांबद्दल किलमिश. मग कोणांबद्दल किलमिश, आणि ही कोण करत असते जास्त किलमिश. कोणामुळे कलेश पैदा होतो घरात.
का पैदा होतो घरात ह्याची कधी जाणीव, तोच मनुष्य तीच व्यक्ती परमार्थाला बसते तरी पण समजत नाही की हा कलेश कुठून येतो. तिच्याकडूनच येतो कलेश, पण त्याच व्यक्तीला कळत नाही की कलेश कुठून येतो. बघा, हा काळ आहे. हा काय आहे? काळ आहे. प्रत्यक्षात आपण जेवढे विकारांच्या अधीन जाऊ ना तेवढे आपण काळाच्या अधीन जातो. काळ आपल्या मुठ्ठीमध्ये पाहिजे. मुठ्ठीमध्ये ठेवायचं असेल श्रीराम प्रभू बनायला पाहिजे ना. प्रत्यक्षात तुकाराम महाराज बनायला पाहिजे, प्रत्यक्षात समर्थ बनायला पाहिजे, तर काळ आपल्या मुठ्ठीमध्ये राहील ना. नाहीतर राहू शकले का? नाही. बघूया आपण पुढे. श्रीराम समर्थांनी श्रीमद दासबोध आणलं. दासबोधाला पण नाव श्रीमद दिलं. कारण का? हे सगळं जे मत आहे ते श्रीचं आहे. जे 18 पुराण आहे ना, तुम्हाला प्रत्यक्षात वाचायला गेलं तर आयुष्य पण पुरणार नाही. पण 18 पुराणांचा एक जरी तुम्ही श्लोक वाचलात तर त्याच्यात मत सगळं श्रीचं आहे. आणि त्याच श्रीचं मत समर्थांनी दासबोधामध्ये आणलं, म्हणून दासबोधाला नाव श्रीमत दिलं. श्रीराम म्हणून श्रीमत देऊन पण प्रत्येक ओवीच्या म्हणजे सुरुवातीला दशकाच्या नाही तर समासाच्या सुरुवातीला श्रीरामाचं नाव दिलं, श्रीराम. कारण का? श्रीरामाची उपासना केली. श्रीरामाच्या उपासनेमुळे श्रीमत दासबोध आपल्यासमोर आणलं. मूळ माया जगदीश्वर, पुढे अष्टधेचा विस्तार, सृष्टी क्रमे आकार आकारला. मूळ माया कोण? आपण माया बघायला गेलास तर जगदीश्वर, जगदीश्वर, जगदीश, जगाचं ईश्वर, त्याला आपण परब्रह्म म्हणतो. त्याने मूळ माया प्रत्यक्षात तो पण मूळ मायेतच असतो, पण ती माया आपल्याला दिसत नाही. म्हणून तर हा जग निर्माण केला. बघा, त्रिदेव त्यांनी निर्माण केलं, वेद त्यांनी आणले, ते वेदाप्रमाणे सगळी सृष्टी निर्माण केली. सृष्टी काय? एकच त्यांचं हे होतं, वैकुंठ. पण सगळे धरतीसारखे असे कितीतरी ठिकाणं निर्माण केली. धरती वेगळी, यक्ष वेगळा. बघा, प्रत्येक श्रीमद दासबोधामध्ये दिलेलंच आहे ते. एवढं निर्माण केलं जगदीश्वराने. पुढे अष्टधेचा विस्तारलाय. अष्टधेचा, अष्टधा म्हणजे काय? सृष्टी क्रमे आकार आकारला. सृष्टीच्या क्रमाने त्याचा आकार वाढत गेला. अष्टधा म्हणजे 8 मध्ये काय? 8 विकार, त्यांचा पण विस्तार केला त्याच्यामध्ये. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळवेल काहीच नाही. हे जर नसलं ना, अष्टधा नसेल तर काय आहे? निर्मळ आहे ना. जैसं गगन अंतराळ, बघा, आकाश अवकाश आणि हा आपण भूतल, ह्याच्यामध्ये काय आहे? तर पोकळ आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? पोकळ आहे. आणि बघा ते कसं आहे? निर्मळ. त्याच्यामध्ये मळ नाही दिसत, आपल्याला दिसत नाही. पण बघायला गेलास तर त्याच्यामध्ये काय आहे? पूर्ण परब्रह्म आहे भरलेलं. पोकळ नाही. आपण घरामध्ये राहतो, घरामध्ये 5 व्यक्ती जरी राहिला तर 5 व्यक्तींनी तो घर भरतो का? घरामध्ये पोकळ तर आहे ना. पण जर आपण ते बघितलं ना, भिंगाच्या सहाय्याने बघितलं तर परब्रह्म पूर्ण कणाकणाने भरलेला आहे. सुट्टं नाही, ब्लँक नाही, काहीच नाही, पूर्ण भरलेलं आहे, गजगजून भरलेलं आहे. पण ते आपल्याला दिसत नाही. उपाधी काय सांगितलंय? जैसे गगन अंतराळ, निराकारी काळवेल काहीच नाही. आज उपाधीचा विस्तार झाला. उपाधीचा जे येतात ना आडी अडचणी, ही उपाधी झाली सगळी. उपाधीचा विस्तार झाला. तेथे काळ दिसून आला. सांगितलं ना, काळ कसा दिसून येतो? उपाधी. माणूस उपाधीमध्ये गेला ना, उपाधीच्या ह्याच्यामध्ये गेला.
पूर्ण आतमध्ये म्हणजे अडीअडचणी पैदा करत राहिला, म्हणजे काळ तो काय करत राहिला, खेचत राहिला. कशाने अडीअडचणी पैदा करत राहिला? आणि साधारण मनुष्य 4 माणसामध्ये राहतो, 4 माणसांचं जेवण करतो, पण त्याच्यामध्ये अडीअडचणी पैदा करतो. कशात? तर त्याला कळतच नाही. बघा, मनुष्य म्हणजे व्यक्ती कोणीही घे, जो काम ज्या व्यक्तीला दिले तो काम तिने पार पाडायला पाहिजे. जो काम पुरुषाला दिले तो पुरुष पार पाडतो ना. पुरुष जातो ना, कामाला जातो, पैसा कमवून आणतो. बाई आता म्हणजे बाई पण जाते, दोघी पण जातात. पण सगळ्यात महत्त्वाचा काम पुरुषाला घरातली कामं कमी असतात, बाहेरचं त्याचा खूप कामं असतात. बाईचं काय, घरातलं सगळं काम करायचं असतं. पण तिथे कामं करताना उपाधी सांगितली ना, कामं बघा, आपला जो आहे अधिकार, त्या अधिकाराप्रमाणे काम करायला पाहिजे. आपल्याला जेवण करायला पाहिजे बायांना, पण तिथे जर आपण वटवट केली, कटकट केली है ना, तर ती काय असते, उपाधी वाढते. आपण काय करतो, काळाच्या अधीन जातो. इथे काय सांगितलं, उपाधी विस्तार झाला, येथे काळ दिसून आला. उपाधी वाढली, काळ दिसून येतो. बघा, कटकट. पण तोच काम जर नामस्मरणाने केला, आयुष्य वाढते, आरोग्यता वाढते, सगळं वाढते. जर बोललात आतून पिंडातून तुम्हाला एवढं काम करायचं आहे ना, हे भगवंता काम करणारा तू आहेस, मग तू काम करून घे माझ्याकडून. एवढं बोला, तुमचं काम भगवंताच्या नावानेच फटाफट होईल. देहाला एवढा थकवा पण येणार नाही. हे अनुभवास आम्हाला येते आम्हाला अनुभवास. म्हणून काळ सांगितलं, उपाधीचा विस्तार वाढवावा. हे आपणच वाढवतो विस्तार. कोणाचा चांगला दिसला तर आपल्या मनात खुदकुल होतं, हा आपल्याला पण पाहिजे. ही उपाधी आली आपल्याकडे, आपल्याला पण पाहिजे बोलल्यानंतर ती उपाधी आपण खेचून घेतली. अरे त्याला त्याचे पुण्यही प्रमाणे मिळालं. हे बघा, बाकी सांगायला खूप आहे, पण वेळ अपुरा असतो. काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला ठावची नाही. बघा, काळ त्याच वेळेस दिसून येतो. एरवी बघा, आपण मौज मजा मारतो, तेव्हा आपल्याकडे कधी उपाधी उभी राहते, कधी तोंडाची बडबड उभी राहते नाही राहत. का? तर आपल्याला मनासारखा आनंद तिथे लुटायला मिळतो. एक चंचल एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ. चंचल आहे तावत काळ, काळ म्हणावे. एक चंचल आहे आणि एक असा आहे निश्चळ आहे. एक चंचल म्हणजे काय, हे पाहिजे नको ते पाहिजे, नको ते पण नको, ते बघ ते पाहिजे, अरे ते पण नको. मग काय पाहिजे, बघू नंतर बघू. हे काय आहे, चंचल. एक काय बोलाल, निश्चळ नाही, भगवंत कृपेने जो आहे तो भगवंताने दिलेला आहे. निश्चळ, या वेगळ्या कोठे काळ. चंचल आहे तावत काळ, काळ म्हणावे. आकाश म्हणजे अवकाश बोली जे विलंबास, त्या विलंब रूपस काळास जाणून घ्यावा. आकाशामध्ये काय, अवकाश म्हणजे काय, पोकळी, विलंब. मी नंतर करेल जा, जो आलाय आजच करावा असं नाही. उपासना करायची, मी नंतर करेल असं. मग जर त्याच्या पुढे जेवण आणलं तर लगेच हात टाकेल. का, लोभ उभा राहतो ना. पण चांगलं काय असेल तर विलंब रूप लावेल असं. मग जाणून घ्यायचं आहे की छोट्या गोष्टी, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण उदाहरण देऊ शकतो, दुसरं काही नाही.
सूर्याकरिता विलंब कळे गगना सकाळची आकळे कळापासून निवळे युगपर्यंत. जर सूर्याने असं केलं तर, सूर्यदेवतेने असं केलं तर विलंब, जा मला कंटाळा आला, मी आज न 10 वाजता उठलो. मनुष्य अंथरुणातच आजारी पडतील आणि मरतील. एवढं लक्षात ठेवा. सकाळी 6:30ला सूर्य उगवतो, त्याने जर ठरवलं नाही विलंब करत नाही, मला आळस आलं आहे, मी 10 वाजता 11 वाजता उगवेल, लोक अंथरुणातच मरतील. पशुपक्षी झाडावरच मरतील, असे मरून पडतील, कारण त्यांची वेळ असते तेवढीच. सूर्याकरिता विळंब कळे गगना सकाळची आकळे पळापासून निवळे युगपर्यंत. म्हणजे विलंब जर केला तर काय होईल, गगना सकाळची आकळे, सगळ्यांना काय होईल त्याचा त्रास होणार. पळापासून निवळे युगपर्यंत. पळ घटिका प्रहर दिवस. एक पळ सांगितलं ना, एक समास दिलेला आहे समर्थांनी, त्याच्यामध्ये एक पळ कोणाचा आहे, एक घटिका कोणाचा आहे, एक प्रहर कोणाचा आहे, एक दिवस कोणाचा आहे हे सांगितलं आहे. अहोरात्र पक्षमास, हे पक्षमास आहे ना, कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष आहे ना, महिन्यामध्ये 2 येतात. कृष्ण पक्ष म्हणजे काय, शुक्ल पक्ष म्हणजे काय, बघा सगळ्याचा विस्तार दिला असता, पण आपल्याला थोडा वेळ कमी आहे. षडमास वरीस युगास ठाव झाला. षडमास म्हणजे 6 मास, 6 महिने. वरीस वर्ष त्याला म्हणतो आपण. युगास युग, मग असे किती वर्ष गेले त्यालाच युग म्हणतात ना आपण. कुठल्या युगात आपण आहोत, आता आपण कलियुगात आहोत, पण आत्ता आपण कलियुगात आहोत हो, पण आपण आत्ता कुठे आहोत तर सत्ययुगामध्ये आहोत. सत्ययुगामध्ये फक्त आध्यात्मिकच चालत होतं, मग आता पण आध्यात्मिक आहोत. आपण आता आध्यात्मिक करतो ना, म्हणजे आपण आता सत्ययुगात आहोत. ठाव झाला कृत त्रेता द्वापार कळी संख्या चालली भूमंडळी देवांची आयुष्य आगळी शास्त्रीनी रूपली. बघा देवांचे आयुष्य दिलेले आहे समर्थांनी. कृत म्हणजे सत्ययुग, त्रेता म्हणजे त्रेतायुग श्रीरामाचा, द्वापार म्हणजे श्रीकृष्णाचा युग, संख्या चाललेली भूमंडळी देवांची आयुष्य आगळी शास्त्रीनी रूपली. बघा ही देवांची त्याच्यावरची आयुष्य काढली युगाप्रमाणे. ते देव त्रयाची खटपट सूक्ष्म रूपे विलगट दंडक सांडिता चटपट लोकांस होते. देवत्रयाची खटपट, देवांची खटपट सूक्ष्म रूपे विलगट. देवांची खटपट अशी असते ना, सूक्ष्म रूपाने आपल्याला पृथ्वी तळावर दिसते. कुठे कुठे काय होतं, काय होतं, धरणीकंप, कुठे कुठे आगीचे गोंबाळे लागतात. बघा ही देवांची खटपट आहे, देवत्रयांची खटपट. हे आपल्याला धर्तीवर कळून येते की ही देवांची खटपट आहे. ही भूमंडल दिसून येते आपोआप. कुठे खूपच पाऊस आला आणि सगळं वाहून गेलं आहे ना. जर आपण आध्यात्मिकामध्ये राहिलं तर ही देवांची खटपटच चालणार नाही. मग देवांची खटपट आपल्यामध्येच चालते हो, आपल्यामध्येच चालते. आपल्या कुठे चालते, मेंदूमध्ये, आपल्या परेमध्ये. कारण का आपण कुठे करतो निमंत्रण, आपण काळाला निमंत्रण देतो. मग काळाला निमंत्रण दिल्यानंतर तो काळ काय करतो, आपण काळाच्या अधीन जातो हो. आपण त्या समर्थांच्या अधीन नाही जात, आपण त्या परमेश्वराच्या अधीन नाही जात, आपण काळाच्या अधीन जातो. म्हणून हे आपल्याला बघावयास मिळतात. सूक्ष्म रूपाने बघितलं तर दंडक सांडिता चटपट. नीती नियम परंपरा आहे ना, नीती नियमामध्ये नाही राहिलं तर काय भोगावंच मिळतं, प्रत्यक्षात आपण बघितलेलंच आहे. मिश्रित त्रिगुण निवडे ना तेणे अत्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साना कैसा म्हणावा. हे आपणच केलं, आपणच म्हणतो हा मोठा की हा मोठा, हर हर महादेव मोठा, श्री नारायण मोठे, कोण मोठा आहे हे आपण केलं निर्माण हो. पण बघावं तर त्रिदेव एक आहे, एक त्रिदेव तो परब्रह्म. बघितलंस ना, सत्व रज तम आणि
सत्व रज आणि तम यांच्यावर शुद्ध आणि त्यांच्यावर परब्रह्म शुद्ध तो सद्गुरू आहे, तो मार्ग दाखवतो आणि त्यांच्यावर परब्रह्म. बघा असो ही जाणत्याची कामे निर्णता उगाच गुंते भ्रमे प्रत्यय जाण जाणोवर मे ठाई पडावे. हे जो बोलतो ना, हा मोठा तो मोठा, कोणतरी जाणता असतो तो सांगतो कोण मोठा आहे. बाबा हे सगळं अधीन त्याच्या ईश्वराचे आहे, परब्रह्माच्या अधीन आहे, त्रिगुणांच्या पण अधीन नाही. काय सगळं आहे ते परब्रह्माच्या अधीन आहे. बघा तुम्ही किती हर हर महादेवाची तुम्ही किती पूजा केली, पण तो काय म्हणतो, जे परब्रह्माने लिहिलेलं आहे ना त्याच्या आम्ही आड येणार नाही, पण तुम्हाला सहायता करणार आहे ना. प्रत्येक देव म्हणतो, आपण जेव्हा देवाची उपासना करतो तेव्हा तो देव म्हणतो की आम्ही तुम्हाला सहायता करणार, तुम्ही ह्या मार्गातून जाऊ नका, तुम्ही सरळ मार्गातून जाऊ. प्रत्येक देव म्हणाल की सहायता करणार त्या ज्या देवाची उपासना केली. पण आपण जर काळाचीच उपासना केली तर काय होईल, तो बोलेल जा काटेरीतून, तू कर किती पण देवाची उपासना, तो बोलेल तुला काटेरीतूनच हे खडखड होतं. एवढं हे करा म्हणजे आपल्याला कोणाची उपासना करायची आहे, तर प्रत्यक्षात परब्रह्माची उपासना करायची. असो ही जाणत्याची कामे नेणता उगाच गुंते भ्रमे प्रत्यय जाण जाणवर मे ठाई पडावे. उत्पन्न काळ सृष्टी काळ स्थिती काळ संहार काळ अत्यंत अवघा काळ विलंब रूपी. उत्पन्न काळ जन्म तो उत्पन्न काळ, सृष्टी काळ पालनपोषण होतो हा सृष्टी काळ झाला. स्थिती काळ, स्थिती कशी आहे, गंभीर आहे का, आहे ना. स्थिती कशी आहे, स्थिती अति गंभीर असेल तर तिथे काय होतो, संहार काळ उभा राहतो. स्थिती म्हणजे काय, आध्यात्मिकाची स्थिती आहे का, काय कुठल्या विकारांच्या अधीन गेलेली स्थिती आहे, त्या पद्धतीने संहार काळ उभा राहतो. अत्यंत अवघा काळ विलंबरूपी. बघा विलंबरूपी कधी होणार, जर आपण आध्यात्मिकाच्या अधीन राहणार तर. आपण कोणाला दुखवलं मुद्दामहून टोमणे मारले, मुद्दामहून काय काय केलं, आतून मनातून बोल, मनातून केलं तरी पण हो आपण डोळ्यांनी नाही, डोळ्यांनी बघा काय की चालक असतात, डोळ्यांनी खुणवतात, ए नको नको रे त्याचं नको काय करू तरी आहे ना. डोळ्यांनी काय केलं पाप, काही मनाने ए हे कशाला आलं कशाला आलं. बघा घरातलेच व्यक्तीवर है ना, ती पण चांगली व्यक्ती असेल त्याच्यावर मनाने म्हणजे मनातून केलं पाप. मग डोळ्यातून पण काळ उभा केला त्यांनी, मनातून पण काळ उभा केला. ही स्थिती निर्माण कोणी केली, आपणच केली ना. मग ही निर्माण केल्यानंतर काय होतो, आपल्याला वाटतं हा तो लवकर मेला, म्हणजे तो काय त्यांनी काय केलं, चांगल्या पद्धतीने पुढं काही म्हणजे आता बघा कोरोनाच्या काळात गेलेत, आपण काय बोलतो त्याही पाप कर्म केले का हो, सगळ्यांनीच पाप कर्म केले. बघूया जरा झाकून टाकून बघा जरा, सगळ्यांनी पाप कर्म केले का, नाही. बोलतात ना पाप कर्म, अति पाप कर्म करतो ना तो पृथ्वी तलावर त्यांना मरण येता येत नाही, नसतं त्यांची अशी अवस्था होतो. त्यांना नुसती म्हणजे त्यांच्याकडे नुसती वासना असते, मला अध्यात्म जगू द्या, मला अध्यात्म जगू द्या. पण खरं गोष्टी जो पूर्ण आध्यात्मिकामध्ये असतो ना, तो म्हणतो हा जो शरीरच आहे हा नश्वर आहे. त्याला कळतं ना शरीर नश्वर आहे, तेव्हाच तो जाणून जातो की कशाला जगणं पाहिजे एवढं. ईश्वर जेव्हा देईल तेव्हा आपण त्याला सामोरं जायचं, बरोबर. पण त्याला पण रूल्स आहे. जर तो संसारात असेल, त्याला मुलंबाला असतील, तर ईश्वराने त्याला जो कर्ता आहे ना पुरुष, बोलतस एक ओवी दिलेली आहे कशामध्ये, भगवद्गीतेमध्ये आहे. कर्ता ह्याच्यात पण आहे कर्ता.
कर्त्याला ओळख, त्याच्यात पण कर्त्याला ओळखा हो. तसा शरीरात कर्ता जर ईश्वर असेल तर आपल्या परिवारामध्ये कर्ता जो आहे ना त्याला महत्त्व द्या. जो कर्ता आहे त्याच्या तो आणतो म्हणून आपण खातो. बघा सगळंच आपण नाही आणत. तो आहे म्हणून पोरांवर का आहे माया छाया आहे, छाया. तो करता, त्या कर्त्याला मान सन्मान द्यायचं असेल तर उत्तम ईश्वर तुम्हाला नक्कीच मान सन्मान देणार, एवढं निश्चितच. चला पुढे. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे काळरूप नाम समासत्व. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर.